सोलापुरात बनावट संस्था सुरू करून त्याद्वारे 10 कोटी रुपयांची रक्कम जमा करणाऱ्या तिघांवर राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला. त्यातील एकास अटकही केली. पाकिस्तानी नागरिकांशी त्यांचे संबंध आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या संस्थेला मदत करणाऱ्या राज्यातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने देखील तब्बल 126 कोटी रुपयांची रक्कम जमा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सोलापुरातील तिघांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीतील त्रुटींचा गैरफायदा घेत बनावट संस्था सुरू केली. या संस्थेच्या नावे पॅन कार्डही काढले. प्रथम या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 8 लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्यानंतर या संस्थेने सोलापुरात आवाहन करून 10 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम जमा केली. याची माहिती मिळताच ATSने त्यातील एकास ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासला असता पाकिस्तानातील 50 नागरिकांशी त्याचा संपर्क असल्याचे उघडकीस आले. त्याला मदत केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेने अशाच पद्धतीने 126 कोटी रुपये जमा केले असून त्यांचा देखील 70 पाकिस्तानी नागरिकांशी संवाद सुरू होता. 4 व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे ते कामकाज चालवत होते. ही माहिती समजताच ATSने सोलापुरातील आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी त्यांच्या जामिनास तीव्र विरोध केला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि दहशतवाद विरोधी पथकाने सादर केलेले गंभीर पुरावे ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.